सायन्सला तर ऍडमिशन घेतोय किंवा घेतलंय, मग 11वी 12वी मिळून कोणते विषय घ्यावे हा प्रश्न पडतोय. मग काही जण म्हणतील मला इंजिनिअरिंगला जायचं आहे, काही म्हणतील मला डॉक्टर व्हायचं आहे किंवा फार्मसी करायचं आहे, काही म्हणतील ऍग्रिकल्चरला जाणार आहे किंवा दुसऱ्या कोर्सेसना जाणार. तर कॉलेजमध्ये ढीगभर विषय आहेत. शाळेमध्ये काय होतं की कमी विषय होते, म्हणजे काय असे ऑप्शन जास्त नव्हते तुम्ही कोणतेही ठेवा वगैरे. पण 11वी 12वी सायन्समध्ये खूप विषय असतात. ह्यामध्ये काय केलं चाललंय, कोचिंगवाले, शाळेवाले किंवा म्हणजे कॉलेजवाले हे वेगवेगळे विषय सांगतात. काही जण कंपल्सरी हेच विषय घ्यायचे म्हणतात. खरंच ते विषय फायद्याचे आहेत का, त्याचा पुढे जाऊन फायदा होणार आहे का, की तुम्हाला कोणता विषय ठेवल्यानंतर चांगला फायदा होईल, हे मी या व्हिडिओमध्ये सांगतोय, जेणेकरून तुम्ही चुकीचे विषय घेऊ नका. काय होते माहितीये का, 12वीचा रिझल्ट ज्यावेळी लागतो बोर्डचा, तर काही विषय नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, ते डिस्क्वालिफाय होतात. डिस्क्वालिफाय म्हणजे काय, समजा तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे, तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स ह्या विषयांना 45% पाहिजेत, JEE मध्ये टोटल 75% पाहिजेत, असे नियम आहेत. मग जर काही ठिकाणी काय असतं की तुमचा केमिस्ट्री काढून दुसरे विषय पकडले जातात, मग तो विषय जर नसला तर तुम्ही पुढे जाऊन अडकताय. मग हे सगळे नियम असतात. हे कॉलेजवाले काही सांगत नाहीत, मुद्दाम सांगत नाहीत, कारण त्यांचा फायदा असतो, म्हणजे त्यांना विषय शिक्षक ठेवायचे असतात वगैरे सगळे नियम असतात. मग त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होते. तर या व्हिडिओमध्ये मी विषय कोणते ठेवा जेणेकरून फायदा होईल, बरेच ऑप्शन देतोय, तुम्हाला जो आवडेल तो ठेवा. ठीक आहे. आता हे मी सांगतोय कारण मी इंजिनिअरिंग केलंय, एमटेक केलंय, आणि ह्या सगळ्या ज्या एक्झाम सांगणार आहे मी त्या ऑलरेडी देऊन पास होऊन आलोय, त्यामुळं बऱ्यापैकी नॉलेज आहे. ठीक आहे. तर पहिला मुद्दा, सायन्सला आलाय तर हे 3 विषय कंपल्सरी आहेत. इंग्लिश, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 3 विषय तुम्हाला काही झालं घ्यावंच लागतील, ह्याला पर्याय नाही आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये हे 3 विषय द्यायचे असतात, याला त्यासाठी आपण म्हणतो कंपल्सरी सब्जेक्ट्स. म्हणजे हे तुम्ही घेतलाच. ठीक आहे. मग ह्यात काय म्हणणार नाही, काय म्हणतील हो फिजिक्स केमिस्ट्री जर अवघड जातोय सोडू काय, हा ऑप्शन नाही आहे आपल्याकडं, तुम्हाला हे काय करावे लागतील, घ्यावेच लागतील. दिसते ना. ओके ठीक आहे. पुढे आता हे तर घेतले 3 विषय, आता राहिले किती, 3 विषय राहिले. राहिलेल्या 3 विषयांमध्ये काय होणार, तर पहिला ऑप्शन मी काय देतोय तुम्हाला, हा जनरल आहे. मग राहिलेल्या 3 विषयामध्ये मॅथमॅटिक्स, बायोलॉजी आणि हिंदी किंवा मराठी, म्हणजे दोन्ही ग्रुप आले. ज्यांचा मॅथ्स असतो त्यांना ए ग्रुप म्हणतात, ज्यांचा बायो असतो त्यांना बी ग्रुप म्हणतात. पण हे काही केलं, अजिबात हे कॉम्बिनेशन ठेवू नका. मॅथ्स आणि बायो घेऊन चाललाय तर एंट्रन्स एक्झाम म्हणजे सीईटी देणार आहे, JEE देणार आहे, नीट देणार आहे. जर तुम्ही मॅथ्स बायो ठेवला, दोन्हीमध्ये स्कोअर करणं खूप अवघड आहे. 12वीला ठराविक टक्के पडले, तुमचं काम झालं. त्याच्यानंतर तुम्ही पुढं 12वीच्या मार्कांवर ऍडमिशन होणार नाही. आणि जर तुम्ही मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी हे दोन्ही विषय ठेवला तर त्यात होणं जरासं अवघड आहे. जरा म्हणजे काय, लयच अवघड आहे, कारण दोन्हींचा लोड झेपणार नाही. प्लस मराठी हिंदी कॉम्बिनेशन नकोच आहे, मग ह्यातला मराठी किंवा हिंदी ठेवूच नका. ऑलरेडी 10वी पर्यंत शिकलाय, झालंय. काही जण म्हणतील तुला कुठं काय माहिती आहे यांचे फायदे काय, बाळांनो 10वी पर्यंत शिकलाय, फायदा झाला, पुढे ग्रुपिंगला फायदा कसा होतो हे मी सांगतो, हा नसल्यामुळे. त्यामुळे हा ऑप्शन मी अजिबात प्रेफर करणार नाही, सगळ्यात खराब कॉम्बिनेशन आहे हे. ठीक आहे. पुढे 3च विषय ठेवायचे आपल्याला, हे तर मान्य आहे तुम्हाला. ओके. काही जण काय करतात, मॅथ्स, बायोलॉजी आणि आयटी, कारण ऑप्शनल कुठला आहे, लँग्वेजला, म्हणजे मराठी हिंदीच्या ठिकाणी तुम्ही आयटी ठेवू शकता. ओके. पण मी म्हणेन इथंही 2 सब्जेक्ट आले, मॅथ्स आणि बायो. तुम्हाला आता सुरुवातीला समजत नाही आहे, काही दिवस, 1 महिना, 2 महिना, 3 महिने घ्या. बरेच कॉलेज तुम्हाला ऑप्शन देतात की 2-3 महिन्यांनी बदला बाळांनो, तुम्हाला जो पाहिजे तो ह्यातला घ्या. पण जेव्हा कॉलेज ऑप्शन्स देत नाहीत ना, 12वी पर्यंत काही ऑप्शन्स आहेत, 11वी मध्ये पण दोन्ही विषय ठेवायला होतात, 12वी पण, अशा कॉलेजला अजिबात ऍडमिशन घेऊ नका. कारण ते तुमचं नुकसान करायला त्यांच्या फायद्यासाठी. त्यांचा फायदा कसा होतोय, दोन्हीकडे विद्यार्थी आले, विद्यार्थी संख्या झाली, त्या कॉलेजचे शिक्षक, कॉलेजला फायदा झाला. मी म्हणतो कॉलेजला फायदा करायला मुलांचं नुकसान व्हायला लागले. मग इथं ज्या कॉलेजना तुम्हाला 11वी मध्ये 12वी मध्ये दोन्ही विषय ठेवायला होतात, अजिबात तिथं ऍडमिशन घेऊ नका, कारण तुमचं नुकसान होणार. कारण एंट्रन्सला दोन्ही अभ्यास करणं शक्य नाही. तुम्ही म्हणाल, काही जण म्हणतात अहो आम्ही दोन्ही मध्ये ना ज्यात जास्त मार्क पडतील त्यामध्ये घेतो. मी सिंपल सांगतो तुम्हाला, जर इंजिनिअरिंग करायचं, एक्झाम्पल मॅथमॅटिक्स घेऊन जाणार आहे, तुम्ही मॅथ्सचा दिवस रात्र अभ्यास करायला आहे, तर बायोला मार्क्स पडणार आहेत का, नाहीच ना पडणार. म्हणजे जे करणार आहे ते सोडा ना, नको आहे तर. काय म्हणतील मला मेडिकलला जायचं आहे, मग कशाला मॅथमॅटिक्स ठेवलाय. तुम्ही म्हणता तो फिजिक्स केमिस्ट्री मध्ये लागतोय, जेवढा लागतोय तेवढं ते
शिकवणारच आहेत, कॉलेज असेल कोचिंग वाले असेल, पहिले 2-3 महिने घेतातच तेवढं ते. त्यामुळं दोन्ही विषय घेणं जाऊ नका. मी हे पहिलं ऑप्शन आणि दुसरं ऑप्शन मी अजिबात प्रेफर करणार नाही. मी म्हणणार हे दोन्हीही घेऊ नका. सुरुवातीला तुम्हाला समजत नाही मॅथ्स ठेवायचा की बायो, काही दिवस ठेवा आणि मग नंतर ठरवा की तुम्हाला काय करायचं. ओके, बऱ्याच जणांचं ठरलेलंच असतं मला मॅथमॅटिक्स ठेवायचं की बायो, जे माहीतच नाही ज्यांना अजून थोड्या दिवसांमध्ये ठरेल आणि मग तुम्ही पुढे निर्णय घ्या. काय होतंय खेड्यापाड्यांमध्ये की त्यांना माहितच नसतं की कशामधून कुठं जाईल, कुठल्या एक्झाम्स असतात. मुलं हुशार असतात पण त्यांना माहिती नसतं. मग 2-3 महिन्यामध्ये कळतं. थोडंसं नुकसान होईल 2-3 महिन्यांमध्ये, कारण दोन्हींचा अभ्यास करणं त्रास होईल, पण ती मुलं फास्ट पळणारे असाल तर ऑब्व्हियसली त्याचा फायदा होतोय. पुढचा आता मेन ऑप्शन आले की आपल्याला एक्झॅक्ट काय करता येईल. तर इथे ऑप्शन 3 मॅथ्स बायो मधला एक कोणता ठेवा. मॅथमॅटिक्स ठेवायचा आहे ठेवा, बायोलॉजी ठेवायचा आहे ठेवा, लँग्वेजला मराठी आणि हिंदीला ऑप्शनल आहे. कारण आयटी इतका सोपा आहे, तुम्हाला 80-90 मार्क इझिली पडतात खूप. पण मराठी आणि हिंदीमध्ये इतके पाडणे अवघड आहेत. काही जण म्हणतील ओ मला 90-95 पडलेत मराठीत. मराठीत मी अबाव 90 गेलेले खूप कमी पाहिलेत. पण आयटी मध्ये इझिली जातात. काही ना अभ्यास करता, म्हणजे किरकोळ अभ्यास करता का ते सांगतो. आयटीचा पेपर सगळ्यात शेवटी 7-8 दिवस सुट्टी मिळाल्या बोर्डाला, 7-8 दिवसांमध्ये करून घेऊ शकताय. मराठीचा पेपर ना इंग्लिश झाल्यानंतर 1 दिवसांनी असतोय. मग इंग्लिश झाला 1 दिवस, मराठी लगेच 1-2 दिवस सुट्टी आणि फिजिक्स, म्हणजे फिजिक्सला बी रडणार. जर मराठी किंवा हिंदीमध्ये नसला तर तुम्हाला 5 ते 6 दिवस फिजिक्सला वेळ मिळतोय, जो अवघड जातो विद्यार्थ्यांना. प्लस लँग्वेजला मार्क नाही पडत, इथं मार्क्स पडतात. आणि ह्या 2 मध्ये एक ठेवल्यामुळे मुलं ते जॉग्राफी ठेवतात. मग जॉग्राफी म्हणजे भूगोल माहितीच आहे, बऱ्यापैकी सोपा जातोय. काही ज्यांना इंग्लिशमध्ये द्यायचं आहे ते इंग्लिशमध्ये देतात, ज्यांना मराठीत द्यायचं आहे ते मराठीत देतात. म्हणजे मराठी भाषेत आपण 10वीचा वगैरे लिहिलेलं असतात बघा मुलं, तसाच पण देतात. हा एक बेस्ट कॉम्बिनेशन बनतंय. तुम्हाला हे ऑप्शन 3 नंबर मला तर बेस्ट वाटतो. पुढे चला, 4थ्या नंबर मध्ये काय असतं, मॅथ्स जी ठेवतात त्यांना एक दुसरं बायफोकल मध्ये येतात, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर सायन्स. हा 200 मार्कांचा असतो. म्हणजे इथं 200 मार्कांचा असल्यामुळे तुमचा जॉग्राफी जातो आणि लँग्वेज जाते, लँग्वेज किंवा आयटी. आता आपण मराठी हिंदी नको असेल तर आयटी ठेवलेला ना, तो पण 100 मार्कांचा जातोय आणि जॉग्राफी पण जातो. म्हणजे 2 विषय गेले आणि हा आला. हा 200 मार्कांचा आहे. पण सांगतो हे थोडे टफ आहेत. कम्प्युटर सायन्स आणि आयटी म्हणणार दोन्ही आयटीला इकडे पडतात, तर कम्प्युटर सायन्स नाही आहे ना, त्यात प्रोग्रामिंग आहे. आणि तुम्ही म्हणा आम्हाला कम्प्युटर इंजिनियर व्हायचं, आताच प्रोग्रामिंग करतो. 11वी-12वीला प्रोग्रामिंग करण्यात लॉजिक नाही आहे. 12वी नंतर करा, 4 वर्षाचा कोर्स आहे इंजिनिअरिंग वगैरे, त्यामध्ये शिकून घ्याल. 11वी-12वी मध्ये तुम्हाला सीईटी JEE वगैरे अभ्यास चांगला करावा लागेल. त्याच्यासाठी खूप घासायला लागणार फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. आणि हा खूप अभ्यास केल्यानंतर चांगले मार्क्स मिळतील आणि मग चांगलं कॉलेज मिळतील. इकडे हे शिकण्यामध्ये वेळ जाईल. इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे तुम्हाला फिजिक्सचं ना इलेक्ट्रॉनिक पार्ट्स असतात. म्हणजे आता तुम्हाला इथं सेमी कंडक्टर वगैरे आहेत. ज्यांना फिजिक्सचा इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आवडतोय त्यांनी इकडे यावं, अदरवाईज येऊ नये. नापास वगैरे काय होत नाही, पण मार्क पडायसाठी अभ्यास करावा लागेल. मी म्हणतो ज्यांना अभ्यासच करायचा नाही, निवांत पाहिजे, फक्त फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सवर फोकस करायचा आहे, या ना इकडं. हा कॉम्बिनेशन 3 पकडा किंवा 4 पकडा. 4 मध्ये इथं थोडासा अभ्यास करावा लागणार. त्याच्यानंतर ऑप्शन कितवा, 5वा, कुणासाठी, बायोलॉजीसाठी. जे विद्यार्थी बायोलॉजी ठेवलेत त्यांच्यासाठी क्रॉप सायन्स वगैरे विषय असतात. हे पण सब्जेक्ट एकदम फालतू असतात, कारण इझी मार्क्स मिळतात. त्यांनी इकडे चला. काही विद्यार्थी जिओग्राफी ठेवतात आणि अदर सब्जेक्ट ठेवतात. मग क्रॉप सायन्स, जिओलॉजी वगैरे असे विषय आहेत. जिथं विषय आहेत त्यांनी ते ठेवून घ्या. फक्त बघा की सिलेबस काय. बायोलॉजीला खूप ऑप्शन्स आहेत. मग येणार अदर सब्जेक्ट्स, म्हणजे काय अजून कोणाचे तरी सब्जेक्ट्स असतात म्हणजे जे इंजिनिअरिंग रिलेटेड फायदा होणार आहे. कुठे, इथं मेकॅनिकल मेंटेनन्स वगैरे असतो. पण मी म्हणतो तो सिलेबस थोडासा अभ्यास करावा लागेल. ठीक आहे, काही करून मी म्हणेन ह्या कॉम्बिनेशन तिसरा चूज करा. मॅथ्सवाल्यांनी, बायोवाल्यांनी हे केलं चालतंय, बेस्ट आहे. समजा मॅथ्सवाल्यांसाठी बायफोकल पाहिजे तर मग इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स. बायोलॉजीवाल्यांसाठी क्रॉप सायन्स, जिओलॉजी सारखे वेगळे विषय आहेत, ते तुमच्या कॉलेजमध्ये घ्या. पण काही करून लँग्वेजेस चूज करू नका. आणि दोन्ही विषय म्हणजे मी काय सांगितलेलं मग अशी हे ऑप्शन्स नकोत. म्हणजे मॅथ्स पण ठेवलाय, बायो पण ठेवलाय आणि मराठी हिंदी ठेवलाय. मॅथ्स ठेवलाय, बायो ठेवलाय, आयटी म्हणजे ह्यातला सब्जेक्ट. हे दोन्ही ग्रुप ठेवून असं काय नाही. लँग्वेजला जाण्यापेक्षा मी म्हणतो थोडेसे ऍडव्हान्स सब्जेक्ट घ्या, फायदा होतोय. त्याचा फायदा काय,
फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आहे समजा, केमिस्ट्रीचे मार्क काढायचे आणि तर आयटीचे पकडायचे, ह्यांची ऍव्हरेज केली जाते. हा एक फायदा आहे. पण तुम्ही मराठी हिंदी ठेवला तर तो फायदा नाही मिळणार आहे ग्रुप क्वालिफिकेशनला. त्यामुळे तुम्ही ठेवते वेळी ना बायफोकल सब्जेक्ट ठेवा, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, जर तुम्हाला तिथं अभ्यास जमत असेल. नसेल, किरकोळ अभ्यासामध्ये खूप चांगले मार्क्स पडायचे तर आयटीला चला. ठीक आहे, थँक्यू.